नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम. मित्रांनो, मला दिसत असेल मी गाडीवर चाललेलो आहे आणि मोठ्या अशा डोंगर रांगेमधून चाललेलो आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला दाखवतो, मी आता ज्या डोंगरामधून चाललेलो आहे त्या डोंगरातील हा भव्य असा आणि अवघड घाट आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या डोंगराचं रहस्य म्हणजे इतकं मोठं रहस्य आहे की ते रहस्य मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याच्यानंतर हा घाट किती अवघड आहे हे देखील सांगणार आहे. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा हा घाट कुठला आहे ते. चला आपण पाहूया या डोंगराचं रहस्य आणि या अवघड घाटाचं रहस्य काय ते. पाहू शकतात आपण, आपल्यासमोर दिसतोय रस्ता आणि इकडं सर्वत्र तुम्ही जिकडं पाहाल तिकडं निस्त्या आणि निस्त्या डोंगर रांगाच तुम्हाला दिसत असतील. जबरदस्त जागेर पिळाने यू आकार. मित्रांनो, एकदम अवघड असा घाट आहे. आपण पाहू शकतात डायरेक्ट यू आकार. गाडीसुद्धा एकदम स्लो करून आपल्याला इथं वळून घ्यावं लागते एकदम. आणि पहा खाली मोठी अशी डोंगर रांग आहे. हे पहा, आपण पाहू शकतो भली मोठी. बघ, हा एक डोंगर आणि ह्या डोंगराच्या पाठीमागं एक डोंगर, ह्या डोंगराच्या पाठीमागं परत एक डोंगर आणि पलीकडे देखील पहा तुम्ही, सर्वत्र निशा डोंगराच्याच रांग आहेत. आणि तुम्हाला हा घाट आणि हे डोंगर दाखवण्यामागं एक असं रहस्य लपलेलं आहे की ते कोणालाच माहीत नाही. मित्रांनो, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा घाट कुठला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. पहा यू आकार, जबरदस्त असा घाट आहे. खाली बाग आहेत आणि ते पलीकडे दिसतंय ना, तर ते घरं दिसत ना, ते आपलं गाव आहे. एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये हिरव्यागार अशा वातावरणामध्ये आपलं छोटंसं आणि सुंदर असं गाव बसलेलं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला सध्या उन्हाळा असल्यामुळं थोडंसं गवत आणि ते वाळलेलं आहे. तुम्हाला थोडीसर झाडाची पानं देखील थोडीशी गळालेली आहेत. आपण पाहू शकतो इथं झाडे. पण पावसाळ्यात आल्याच्या नंतर एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरण असतं इथं मित्रांनो. आणि ही डोंगर रांग साधी सुद्या नाही आहेत, याच्यामागं एक भलं मोठं रहस्य दडलेलं आहे. चला तर मी तुम्हाला ते रहस्य सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही म्हणत असताना हे काय दाखवतोय येऊ. मित्रांनो, आपल्या व्ह्युअर्सला काहीतरी नवीन दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता हा घाट आहे, अवघड घाट आहे एकदम. आणि भली मोठी डोंगर रांग आहेत. एकाड एक अशा भरपूर अशा डोंगर रांग आहेत. आणि या डोंगर रांगेच्या खाली पहा तुम्ही, भव्य असं एक गाव बसलेलं आहे. छोटंसंच आहे. लोकांचे बागं बिगं दिसत असतील. सगळे शेतकरी आमचे मित्र आहेत, इथं राहतात. आणि हा अवघड असा घाट आहे. पाहू शकतात बघा, घाट केवढा कोरलेला आहे, जबरदस्त कोरलेला आहे मित्रांनो. आणि तुम्हाला एक सांगू का मित्रांनो, पावसाळ्यात ना बघायला की वातावरण असतं. ही धबधबा आहे, दिसतंय तुम्हाला असा जबरदस्त वाहतो ना मित्रांनो. तर डायरेक्ट आहे का कोकणात गेलेला आनंद. हे पहा, कोकणात गेलेला आनंद येतो इथं, इतकं जबरदस्त आहे. आणि पावसाळ्यात आहे ना, मोराचा काय आवाज ऐकू नका, तर काय पक्ष्याचा. मी म्हणतो सगळ्या प्रकारचे वन्य प्राणी आहेत. वाघ देखील इथं रस्त्यावर बसलेले असतात मित्रांनो. काय सांगायचं तुम्हाला, एवढा जबरदस्त घाट आहे. आणि लोडिंगच्या गाड्या आहेत ना, एवढ्या कानात यात. आणि मित्रांनो, इथं दिसाडी एक गाडी पालती होती. एवढा जबरदस्त घाट आहे. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आता ही डोंगर रांग दिसते ना तुम्हाला, तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तिचं महत्त्व सांगणार आहे, नेमकी याच्यात रहस्य काय दडलेलं आहे ते. बघा डोंगर रांग काय जबरदस्त आहे. पलीकडे दिसतोय ना, योद्धार आहे. इतका मोठा धबधबा आहे तिथं, तर नाच नाही करायचा. तुम्हाला सांगितलं ना मी, ॲक्सिडेंट लय जबरदस्त ॲक्सिडेंट होते. हे मागच्या वर्षी टँकर पेटलेला आहे बरं का, स्फोट झालते, ठेट गावापर्यंत आवाज आलता. बघा किती जबरदस्त ॲक्सिडेंट होते. हे पहा तुम्ही तिकडं. आणि याच्या पाठीमागं देखील निश्चित डोंगराच्या रांगा आहेत.
आणि या डोंगराच्या रांगेमध्ये आपण राहतो मित्रांनो. आपलं छोटंसं गाव आहे, एकदम सुंदर गाव आहे. तुम्ही जर पावसाळ्यात आले ना तुम्हाला निघूच नाही वाटणार, इतकं जबरदस्त आहे. आपल्या व्ह्युअर्सला फक्त दाखवण्याचा मी एक प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, ज्यांना ज्यांना माहीत असेल ना हा घाट कुठला आहे, तर त्यांनी ना कमेंट करून सांगा फक्त हा घाट कुठला आहे. एवढा जबरदस्त आहे, पाहिलं का डोंगर, इतका उंच डोंगर आहे, एवढा कोरलेला आहे जबरदस्त. पहिला घाट मित्रांनो पलीकडून होता, पण तिकडून काय जमला नाही, परत परत इकडून केलेला आहे. आता पाहू शकतात खाली शेती आहेत आणि नुसते बाग आहेत मित्रांनो. आता शेतकरी अपडेट झालेला आहे, आधुनिक शेतीची कास धरून चालायला लागला आहे. हां, आणि डोंगरात बी जायला भेट नाही सध्या, दारे धरायला कशालाच भेट नाही. साप, इच्छू, मुंगी, काटा, वाघ कशालाच भेट नाही. हो आपला तलाव आहे बरं का, आता कोरडा झाला आहे खाल्ला. हां, इथून पाणी येतं आपल्या वाघाला आणि त्याला, हे तलाव आहे. अरे गतिरोधक आलं तर बाबा, परत एक आलंय. घाटात मध्ये गतिरोधक केलेत, गाड्या पालत्या होत होत्या म्हणून. ते बघा हे तलाव आहे आपला, आणि तलाव आहे का इतका भरलेला असतो ना गच कर्नात खोळा. त्याच्यावर झाडं पाहिले किती फुटायला झालतं, अख्खं गाव गेलं तर आमच्या बाजूला निघून फुटायला झालता म्हणून. तुम्हाला मित्रांनो या डोंगराचा आता रहस्य सांगणार आहे, सगळ्यांनी कान देऊन ऐका आता फक्त. ह्या डोंगरामध्ये ना, अरे ही डोंगर रांग संपली, आता परत दुसरी डोंगर रांग चालू झाली. आता आपल्या गावातच पोहोचणार आहेत आपण. पहा किती भली मोठी डोंगर रांग आहे. नाद नाही करायचा डोंगर रांगेचा, इकडं डोंगरातले खडे. आता मित्रांनो तुम्ही पाहत असताल वाट, बाबा आता येऊन नेमके रहस्य काय सांगणार आहे. आता तुम्हाला रहस्य सांगतो. या डोंगरात आहे ना 2 वर्षापूर्वी म्हणजे बाहेर देशातून जे आयुर्वेद करणारे आहेत ना, ते डॉक्टर असतात किंवा शास्त्रज्ञ असतात, ते आलते आणि त्यांनी या डोंगरावरती रिसर्च केलेलं आहे. आणि रिसर्च केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं का जगातल्या सगळ्यात जास्त आयुर्वेदिक वनस्पती या डोंगरामध्ये आहेत आपल्या मित्रांनो. म्हणजे पहा आपलं किती मोठं बाकी आहे. सर्वात जास्त आयुर्वेदिक वनस्पती का ज्या आहेत का अति दुर्मिळ होत गेलेल्या आहेत, कुठं भेटत नाहीत, त्या आपल्या ह्या डोंगर. मित्रांनो कसं काय वाटलं आपला घाट, ह्याने जबरदस्त की नाही. अहो नशीब लागावं ना लागतं अशा डोंगर रांगेमध्ये निसर्गरम्य वातावरणात राहायला. चला, आपला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मित्रांनो शेअर करीत जा, आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. सर्वांनाच जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.